आणि आता पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक, मात्र बावनकुळे अजितदादा शिंदे चर्चा करून घेतील तो निर्णय मान्य असेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंचा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उल्लेख, केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात उल्लेख। सर्वांना असं वाटतं झिरवाळ आपलेच, नरहरी झिरवाळ साधा माणूस नाही, अवलिया माणूस, माणिकराव कोकाटेंचा झिरवाळांना मिश्किल टोला। पालकमंत्रीपदाचं वाटप पूर्ण झालं, कुठेही वाद नाही, 2 ते 3 दिवसांनंतर कोणतं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार हे जाहीर होईल, उदय सामंतांची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, माझ्याकडे आधी पालकमंत्रीपद आणि जलसंधारण खातं होतं, त्यातील जलसंधारण खातं कायम आहे, पालकमंत्रीपदावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया। मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण मी साईबाबांचा भक्त, मंत्र्यांपेक्षाही मोठ्या पदावर जाईन, दीपक केसरकरांचं विधान चर्चेत। रामटेक बंगल्याबद्दल अनेक स्टोरी आहेत, पंकजा मुंडेंनी स्वतः रामटेक बंगला मागितलाय, मला भीती वाटत नाही, मला रामटेक बंगला द्या, संजय शिरसाटांची मागणी। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या चौकशी अहवाल TV9 मराठीच्या हाती। चौकशी अहवालात एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत आक्षेप, अहवालानुसार सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। येणाऱ्या काळात पक्षशिस्तीला अधिक महत्त्व दिलं जाणार, भुजबळांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं उत्तर, तटकरेंचा रोख नेमका कुणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क। भुजबळ कुटुंबियांसोबत कौटुंबिक संबंध, भुजबळ आमच्यासाठी कायम मोठे नेते राहिले, शरद पवारांसोबतच्या अनेक संघर्षांमध्ये ते सोबत होते, सुप्रिया सुळेंकडून भुजबळांचं तोंड भरून कौतुक। राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता, भाजपचे बावनकुळे मंत्रिमंडळात गेल्यानं तर काँग्रेसच्या पटोलेंनी राजीनामा दिल्यानं नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता। आता खरी मजा आहे हिशोब चुकता करायची, आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्यांवर ढकलणारे फडणवीस, आता मराठा आरक्षण देतात का हे कळेल, जरांगेंचं वक्तव्य। आरक्षणाचा प्रश्न हा मजा घेण्याचा नाही, आमच्या भूमिकेत कोणतंच अंतर नसून तिघे मिळून निर्णय घेऊ, जरांगेंच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया। मोदींच्या एक है तो सेफ हेच्या या मंत्र्यांनी राज्यात जादूचं काम केलं, लाडक्या बहिणी, शेतकरी, सामान्य माणसांना जादू केली, विधानसभेत लागलेल्या निकालानंतर फडणवीसांचं वक्तव्य। काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे, काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावरकरांचा वारंवार अपमान केलाय, काँग्रेसनं माफी मागायला हवी, फडणवीसांची टीका। केंद्राच्या मदतीनं महाराष्ट्राचा विकास करणार, मिळालेल्या संधीचं सोनं करणार, विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभारणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं साताऱ्यात जोरदार स्वागत, तर पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असेल, मकरंद पाटलांची प्रतिक्रिया। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं दिंडोरी मतदारसंघात जोरदार स्वागत, मंत्रिपद मिळाल्यानंतर झिरवाळांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत। बीएमसी निवडणुकीत 150हून अधिक जागा जिंकून महायुतीचा महापौर पालिकेत बसणार, भाजप आमदार अमित साटम यांना विश्वास। जालना पालिकेत शिवसेनेचा महापौर होणार, विष्णू पाचफुलेंचं नाव महापौर पदासाठी खोतकरांकडून जाहीर, रस्सीखेच व्हायला आम्ही रस्सीखेच ठेवली नसल्याची खोतकरांची खोचक प्रतिक्रिया। मुंबई पालिकेचा पाणीपट्टीत 8% दरवाढ करण्याचा निर्णय, दरवाढी विरोधात शरद पवार गट आक्रमक, पाणीपट्टीतील 8% दरवाढ तातडीनं मागे घेण्याची पवार गटाची मागणी। अनावश्यक खर्चाला कात्री लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा, अर्थमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना, आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल, अजित पवारांची माहिती। सरकारने मद्यविक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं, महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांचा अजित पवारांसमोर प्रस्ताव, सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारुडं करणार का, नव्यानं मद्यविक्री परवाने देण्याच्या प्रस्तावावरून राऊतांचा खोचक सवाल। काही लोक खोट्या पत्रकार परिषद घेऊन निधी आणल्याचं सांगतात, कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता आमदार अर्जुन खोतकरांचा टोला। फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेण्यासाठी मीच युगेंद्रना सांगितलं, अर्ज मागे घेण्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, तर काही गडबड नाही, पण युगेंद्रचा हा पहिलाच अनुभव असं म्हणत दिली प्रतिक्रिया। मुंबई विद्यापीठाच्या स्थायी सदस्यपदी प्रदीप सावंत यांची नियुक्ती, विद्यार्थी तक्रार निवारण समिती सदस्यपदी शशिकांत झोरे आणि किसन सावंतांची बिनविरोध नियुक्ती, नियुक्तीनंतर तिघांनीही घेतली उद्धव ठाकरेंची भेट। सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर, पत्नीला अटक, तर सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा।
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पूजा खेडकरचा शोध सुरू. यूपीएससी आयोगाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांकडून तपास. ईडीला लॅपटॉप आणि मोबाईलमधील डाटा परस्पर कॉपी करण्यास मनाई. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. सांतियागो मार्टिन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना. राज्यात 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज. कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा गुरुवारी 18 तास बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. धुळ्यात 54 फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू. आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून स्मारकाची पाहणी. नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचं काम अर्धवट. योजनेमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला पाणी मिळणार होतं. नंदुरबारमध्ये योजनेसाठी कोट्यवधीचा निधी खर्च. धुळे जिल्ह्यात सूर्यफुलाच्या पेरणीला शेतकऱ्यांची पसंती. 4ही तालुक्यांमध्ये 22 हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी. नंदुरबार बाजारपेठेत लाल मिरचीची आवक. दररोज 300 ते 350 वाहनातून मिरचीची आवक. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीची आवक कमालीची घटली. दरावर परिणाम होण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. पीक विम्याची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जिल्ह्यात 65,000 पेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बी हंगामाची लागवड. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली. नाताळ आणि नववर्षानिमित्त पर्यटकांची मोठी गर्दी. मात्र तोरणमाळमध्ये सुविधा नसल्यानं पर्यटकांना त्रास. नंदुरबारमध्ये खासगी वाहनधारकांकडून लूट होत असल्याचा प्रवाशांचा आरोप. खासगी ट्रॅव्हल्स धारक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याचा आरोप. नंदुरबारमधून शिवशाही बस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. धुळे पालिकेकडून मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू. जिल्हा क्रीडा संकुलातील 187 दुकानदारांकडे 5 कोटींची थकबाकी. जप्ती पथकाकडून दुकानदारांना नोटीस. कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा पालिकेचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवाड ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं चर्चला विद्युत रोषणाई. चर्चमध्ये ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बदलापुरात आगरी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पोपटी पार्टीचं आयोजन. शेकडो बदलापूरकरांनी घेतला पोपटीचा आस्वाद. गुलाबी थंडीत बदलापुरात रंगली पोपटी पार्टी. नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेकडून आगळा वेगळा उपक्रम. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आवाहन करण्यासाठी थेट सांताक्लॉज रस्त्यावर. वाहतुकीचे नियम पाळण्याचं सांताक्लॉजचं वाहनधारकांना आवाहन. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चांदीनं मढवण्याचं काम हाती. अंबाबाई मंदिर विकासासाठी 1400 कोटी मंजूर. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. भाविकांमध्ये नाराजी. विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याची मागणी.